ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसायाची टोळी चालवणाऱ्या 6 महिलांवर पोलिसांनी थेट मकोका अंतर्गत कारवाई केली होती। या टोळीने 20 महिलांना वेश्या व्यवसायाच्या धंद्यात ढकललं होतं। त्यानंतर आता पुन्हा कल्याण पोलिसांनी मोठी कारवाई केली। कल्याण येथे मोठ्या वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश करत 8 आरोपींना अटक करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात चालणाऱ्या एका मोठ्या वेश्या व्यवसाय रॅकेट उघडकीस आणलंय। या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत 8 आरोपींना अटक करण्यात आली। त्याचबरोबर वेश्या व्यवसायात जबरदस्तीने ढकललेल्या 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। कल्याण वेश्या व्यवसाय प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 21 फेब्रुवारी 2026 रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान पुरुष आणि महिला आरोपींनी मिळून एक संघटित टोळी तयार केली होती। ही टोळी महिलांना पैशाचे आमिष दाखवून आणि त्यांच्याबरोबर दबाव टाकून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलत होते। तसेच आरोपीकडे उत्पन्नाचे कोणतेही कायदेशीर साधन नसून पूर्णतः संघटित गुन्हेगारीतूनच उत्पन्न मिळवत होते। दरम्यान या प्रकरणात अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या मंजुरीनंतर मकोकाची कलमे जोडण्यात आली आहेत। तपासादरम्यान यापूर्वी अटक केलेल्या 5 महिला आरोपींना न्यायालयाच्या परवानगीने पुन्हा अटक करण्यात आली। तसेच फरार आरोपी प्रशांत उर्फ काया वीरकुमार गायकवाड याला 15 जुलै रोजी अटक करण्यात आली। त्यानंतर टोळीचा सदस्य हिमायत सय्यद आणि फरार महिला आरोपी मोटा नारायण बारीक हे पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष जाधव आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात आली आहे। सध्या सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे अनैतिक वेश्या व्यवसायाचं ब्रॅकेट चालत होतं, त्या अनुषंगाने आपण यापूर्वी त्या सगळ्या टोळ्या याच्यावरती आरोपींच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई केली होती आणि त्यामुळे यापूर्वी आपण 5 महिलांना त्यामध्ये अटक केलं होतं। आमचे कल्याणचे ACP अशोक होनमाने यांच्या टीमने त्याच्यामध्ये चांगली कारवाई करून ते सगळे रॅकेट चालवण्याचा टोळी प्रमुख जो होता, त्याच्या टोळी प्रमुख आणि त्याचे अन्य साथीदार यांना आपण पश्चिम बंगालमधून आपल्या टीमने मागच्या 1 आठवड्यापासून आपली टीम त्या ठिकाणी होती आणि ACP होनमाने यांच्या टीमने त्यामध्ये 24 परगणा पश्चिम बंगाल या ठिकाणाहून त्याचा मुख्य टोळीचा जो सूत्रधार आहे, त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद। याच्यावरती यापूर्वीचे पिटाचे आणि इतर मिळून असे 8 गुन्हे दाखल आहेत त्याला। आणि त्याचबरोबर ह्या गुन्ह्यातील एक फरार आरोपी आहे मेता नारायण बारीक, या दोघांना पण आपण पश्चिम बंगालमधून अटक केलेलं आहे। यापूर्वी आपण 5 महिलांना अटक केलं होतं, त्यांनासुद्धा आता सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। सध्या दोन्ही आरोपींना आपण अटक केलेलं आहे आणि त्या दोन्ही आरोपींना दिनांक 18 पर्यंत आपल्या न्यायालयाने त्यामध्ये रिमांड दिलेली आहे। त्याचप्रमाणे यातील अजून एक आरोपी जो फरार होता प्रशांत उर्फ कौवा वीरकुमार गायकवाड, हा सुद्धा टोळीचा सक्रिय सदस्य होता आणि ह्यालासुद्धा आपण अटक केलेली आहे। सध्या तो आपल्याला पोलीस रिमांडमध्ये संपून तो आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। अशा प्रकारे आपल्या टीमने मागच्या 1 आठवड्याभरापासून ACP होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये गेले आणि पश्चिम बंगालमधूनच आपण ह्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे। आणि असं हे पूर्ण रॅकेट जे आहे, हे पूर्ण रॅकेट हे कल्याण स्टेशन परिसरामध्ये अवैध वेश्या व्यवसाय चालत होता, त्या अनुषंगाने एक मोठी कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे। साधारणपणे ह्या ज्या महिला आहेत, आपण याच्यामध्ये सांगितलं की या महिला ज्या आहेत ह्या पूर्णपणे मुंबई आणि या परिसरातून या ठिकाणी हा व्यवसाय करण्याकरता हा जो आरोपी आहे, मुख्य आरोपी, याच्यामार्फत या ठिकाणी येत होता आणि ह्याच्याकडल्या 1-2 जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये ग्राउंड लेवलला त्यांच्याकडून हे असे काम करून घेत होतं। असे पूर्णपणे हे आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे आपण 20 ज्या पीडित महिला आहेत त्या पहिल्या महिलांची आपण यातून सुटका केलेली आहे आणि त्यांना आपण महिला सुधारगृहात सुद्धा पाठवलेलं आहे। आपली टीम जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये मागच्या 1 आठवड्यापासून त्या ठिकाणी होती आणि अतिशय तो असा घनदाट परिसर आणि थोडासा त्या ठिकाणी आपले जे इन्फॉर्मेशन नेटवर्क आहे ते चांगल्या पद्धतीने वर्कआउट झाल्यामुळे आपल्याला ते आरोपी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला मिळाले आणि स्थानिक पोलिसांची आपण त्या ठिकाणी मदत घेतली आणि त्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपल्याला हे सगळे आरोपी पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। ह्याच्यामध्ये सगळे जे आरोपी जे आहेत, आता मुख्य आरोपीवरती मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती यापूर्वीचे पिटाचे पण 3 गुन्हे दाखल आहेत आणि इतरही रॉबरीचे आणि इतर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। ते असे 8 गुन्हे टोटल या मुख्य आरोपी दाखल आहेत आणि बाकी सगळ्यांच्या आरोपीवरती यापूर्वीचे पिटाचे गुन्हे दाखल आहेत। साधारणपणे हे जे रॅकेट जे आहे ते मुंबई परिसरातून आपल्याकडे महिलांना या ठिकाणी ह्या एजंटमार्फत आणलं जातं आणि या टोळीच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी असा व्यवसाय करण्याबाबत भाग पडलं जातं, आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे।